नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे संभाजीनगर जिल्ह्यातील. संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेव्हा कुंपणच शेत खायला लागतं तेव्हा दात कोणाकडे मागायची. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन स्थळाचं एक ठिकाण आहे आणि याच शहरात एका भयंकर गुन्ह्याची नोंद झाली आहे, ज्याने खाकी वर्दीवरचा विश्वासच डळमळीत करायला भाग पाडला आहे. एका 23 वर्षीय तरुणीचा मोबाईल हरवला होता. ती खूप परेशान झाली, कारण मोबाईल खूप महागडा होता. आता काय करावं तिला काही समजत नव्हते. शेवटी त्याच मोबाईलची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली. तिला वाटलं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर आपला महागडा मोबाईल मिळणार, पण तिला काय माहीत की ज्यांच्या हातात कायदा आहे तोच तिच्या आयुष्याची बर्बादी करेल. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथे तिला एक 58 वर्षीय असलेला पोलीस अधिकारी भेटला. त्याने त्याच्या मुलीच्या वयाच्या असलेल्या तरुणीला पाहिलं. डोक्यापासून तर पायापर्यंत त्या तरुणीकडे एकटक बघतच राहिला. त्याने तिचं बारकाईनं निरीक्षण केलं. तरुणीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत त्याची वाईट नजर तिच्यावर फिरली गेली. त्याला वाटलं तरुणी तर खूपच सुंदर आहे. तरुणीला बघून आपण कोणत्या ठिकाणी बसलो आहे याचं तो पूर्णपणे भान विसरला होता. त्याने तरुणीला खाली बसण्यास सांगितले. काय तक्रार आहे ते सांगण्यास सांगितलं. मात्र या बोलण्याच्या नादात हे प्रकरण एवढं पुढं गेलं की त्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने केवळ तिला प्रेमाच्या जाळ्यातच सोडलं नाही, तर तिच्याबरोबर एकामागून एक घाणेरडे प्रकार केले. हे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. तर आपण जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर घटना काय आहे ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तारीख होती 17 मार्च 2025 रोजीची. मूळची ही तरुणी नांदेडची राहणारी होती. तिचं वय अंजली असे नाव होते. तिचं वय 21 वर्ष हे नाव काल्पनिक स्वरूपाचं वापरलेलं आहे. अंजली ही पुण्यात नोकरी करत होती. मात्र काही कामानिमित्त ती छत्रपती संभाजीनगरला आली होती. त्या ठिकाणी आली असता अचानक तेथे तिचा मोबाईल हरवला. मोबाईल हरवल्यानंतर तिने मोबाईलचा शोध इकडे तिकडे घेतला. अनेक ठिकाणी मोबाईल शोधला, मात्र मोबाईल कुठेही सापडला नाही. ती खूप परेशान झाली, कारण मोबाईलची रक्कम मोठी होती. त्यामुळे शेवटी तिने पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि तिने त्या ठिकाणी तक्रार दिली. परंतु स्वतः देखील मोबाईल शोधण्याचा प्रयत्न देखील करू लागली, परंतु तिला मोबाईल मिळाला नाही. त्यानंतर ती पुन्हा क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहोचली. त्या ठिकाणी भेट झाली PSI संदीप चव्हाण यांच्याशी. अंजली ही संदीप यांच्या मुलीच्या वयाची तरुणी होती. पण तिला पाहताच संदीप याने डोक्यापासून तर पायापर्यंत तिचं निरीक्षण केलं. संदीप यांचं वय 58 वर्षाचं होतं. निवृत्तीच्या अगदी उंबरठ्यावर असलेला हा PSI अधिकारी होता. अंजलीने तिची फिर्याद दिली आणि त्या ठिकाणाहून ती निघून गेली. संदीप यांनी तक्रार तर नोंदवून घेतली होती, मात्र ती तरुणी त्याच्या डोक्यातून जातच नव्हती. जणू त्याच्या डोळ्याभोवती ती सतत घिरट्या घालत होती. त्याला ती सतत दिसायची. तिला पाहिल्यानंतर तो बेचैन झाला. त्याला वाटू लागले की ही तरुणी आपल्याला केव्हा भेटते याची तो आतुरतेने वाट बघू लागला. मात्र शेवटी त्याला राहावले नाही आणि त्याने रात्री जवळपास 10 वाजता अंजलीला कॉल केला आणि म्हणाला की तुमचा मोबाईल नंबर मला कन्फर्म करायचा होता, म्हणून मी फोन केलाय. असं म्हणत संदीप चव्हाणने अंजलीसोबत बोलणं सुरू केलं. यामुळे आता अंजलीला देखील थोडं बरं वाटलं होतं, कारण तिला वाटलं हे अधिकारी आपल्या मोबाईलचा शोध घेत आहे. आता संदीप चव्हाण मदतीचा बहाणा करत हळूहळू तिचं मन जिंकायला सुरुवात केली. वडिलांच्या वयाचा अधिकारी आपली एवढी काळजी घेतोय म्हणून अंजली हिला देखील बरं वाटलं होतं. मात्र ही अंजली एका अनुभवी PSI संदीपच्या जाळ्यात ती अडकत चालली होती. आणि असंच बोलता बोलता काही काळानंतर दोघात मैत्री देखील सुरू झाली आणि मैत्री सुरू झाल्यानंतर गप्पा गोष्टी सुरू झाला. मोबाईलवरती चॅटिंग सुरू झाली. नंतर मात्र या मैत्रीचं रूपांतर जेव्हा प्रेमात झालं तेव्हा तो काळ वेगळाच होता. वयाच्या सेवानिवृत्तीला आलेल्या PSI संदीप यांनी अंजलीला आता लग्नाचा आमिष देखील दाखवायला सुरुवात केली होती. हे तर प्रकरण सुरूच होतं, मात्र एवढ्यावरच ते थांबलं नव्हतं. तर एका ठिकाणी तर त्याने तिच्या गळ्यात बनावट मंगळसूत्र बांधलं आणि ती आपली पत्नी असल्याचं भासवलं. जोपर्यंत गळ्यात मंगळसूत्र बांधलं जात नाही तोपर्यंत अंजली ही कोणतेच प्रतिक्रिया देत नव्हती. मात्र जेव्हा मंगळसूत्र खोटं का असेना तिच्या गळ्यात मंगळसूत्र त्याने बांधलं
तेव्हा अंजलीनं आपलं शरीरच चव्हाण यांच्या ताब्यात दिलं. तिचं शरीर ताब्यात आल्यानंतर त्याने तिच्या अंगातील गुण उतरवायला सुरुवात केली. त्याच्या अंगात जे एक एक घाणेरडे प्रकार होते ते त्याने तिच्याबरोबर करायला सुरुवात केली. जो रक्षक होता तोच आता अंजलीचा भक्षक करू लागला होता. शहरातल्या विविध लॉजवर नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले. हा खेळ कधी सुरू झाला होता तर हा खेळ 7 मार्च 2025 पासून. मात्र हा खेळ एवढ्यावरच थांबला नव्हता, तर तब्बल 1 वर्षभर म्हणजे जवळपास 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत हे सर्व घाणेरडा प्रकार सुरू होता. आणि याच काळात अंजली ही पहिल्यांदा गर्भवती राहिली. तिची इच्छा होत नव्हती की आता तो गर्भ खाली करायचा, पण संदीप यांनी तिच्यावर बळजबरी केली. तुला हे खाली करावंच लागेल असं देखील त्याने तिला खडसावून सांगितलं. आपण लग्नविधीप्रमाणे करू असा तगादा लावायला अंजलीने सुरुवात केली. पण PSI चव्हाणने आपली सत्ता आणि भीती वापरून पुणे संभाजीनगर त्या ठिकाणी तिचा गर्भपात घडवून आणला. 1 नाही 2 नाही तर एका वर्षात तब्बल 3 वेळा तिचं मातृत्व मारलं गेलं होतं. तेव्हा त्या अंजलीने लग्नाचा पुन्हा डबल तगादा लावला. तेव्हा संदीप चव्हाण यांचा खरा चेहरा अंजली समोर आला. त्याने तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण देखील करायला सुरुवात केली. पण हा अत्याचार इथेच थांबला नाही, तर या खेळात त्याची पत्नी PSI असलेली मिसेस चव्हाण आणि मुलगा संकेत चव्हाण यांनी देखील प्रवेश केला होता. ज्या पत्नीने आपल्या पतीच्या चुकावर पांघरून घालायला सुरुवात केली होती, तिनं खरं तर महिला पाहून तिची मदत करायला पाहिजे होती. मात्र याउलट तिनेच आता अंजलीला मारहाण करायला सुरुवात केली होती. माझ्या नवऱ्याचा तू पाठलाग सोड, नाहीतर याचे परिणाम अत्यंत वाईट होतील, अशा धमक्या देखील ती अंजलीला देऊ लागली होती. 28 जानेवारीला तर हद्दच झाली होती. संदीप याच्या पत्नीने आणि त्याच्या मुलाने डायरेक्ट अंजलीला बेदम मारहाण केली. इतक्या भयंकर स्वरूपाची मारहाण केली की तिच्या पोटात असलेला 1.5 महिन्याचा अर्भकाचा पोटातच मृत्यू झाला. मातृत्व मिळण्याआधी तिच्या पोटात एका जीवाची हत्या झाली होती. शारीरिक आणि मानसिक छळाची सीमा ओलांडणारी होती. अंजलीने हिंमत केली आणि पुन्हा पोलिसात न्याय मिळेल या आशेने तिने पोलीस ठाणे गाठले. बेगमपुरा पोलीस ठाण्यात आणि क्रांती चौक पोलिसात संदीप चव्हाण आणि त्याची पत्नी व मुलावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी पोलिसांनी तिचं सर्व तक्रार ऐकून घेतलं. त्यानंतर 376 मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, ॲट्रॉसिटी अंतर्गत आणि बेकायदेशीर गर्भपात अशा कलमाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला. ज्या वर्दीनं तिचं संरक्षण करायचं होतं त्याच वर्दीतला व्यक्ती आज गुन्हेगाराचा पिंजऱ्यात उभा आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मात्र या घटनेने शहरात संतापाची लाट उसळलेली आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला खूप काही शिकून जाते. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणं किती महागात पडू शकतं याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. मग ती समोरची व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असे ना, आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. अशा नीच लोकांपासून सावध राहिले पाहिजे. संदीप चव्हाणसारख्या नीच PSI अधिकाऱ्याने सीमा ओलांडली आहे. ती कशी सुधारेल हा देखील मोठा प्रश्न आहे. तुम्हा आम्हाला विचार करायला लावणारा हा एक खरंच गंभीर प्रश्न आहे. मित्रांनो, आता या तरुणीला खरंच न्याय मिळेल का याचा देखील प्रश्न आहे. आजच्या कलियुगात सतत गुन्हेगाराचे प्रमाण वाढत आहे. यासाठी या PSIला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून याच्यासारखा दुसरा अधिकारी असे वाईट कृत्य करणार नाही. या PSIबद्दल तुमचे मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.